वस्त्र घालून ये आधी. कोणती? जी आज जाताना डोक्यावर घ्यावेच लागतात. इतरांकडे पाहिलं नाही का? अहो ती नाहीयेत माझ्याकडे. घ्यावे लागतील. अहो मी या गावचा नाहीये, बाहेरून आलोय. ते दिसतंय म्हणून म्हणतोय इतरांसारखी वस्त्र चढवावी लागतील, तेव्हाच आज जाता येईल. आज कोणी दिसत नाहीये. कुठे आहेत सगळे? ते आहेत त्यांच्या वाटेवर. तुला कुठे जायचंय? गाभाऱ्यात. ते आता शक्य नाही. गावाला बंद झालाय आणि तुझ्याकडे वस्त्रही नाहीये. आज जायला वस्त्र नाही, इच्छा लागते. बरं प्रसाद द्या. हो प्रसाद? हो नाहीये. सप्लाय. हो पण असं कसं? काहीतरी असेल. तीर्थ फळ फूल काहीतरी द्या. नाहीये. नाहीये. गावाला बंद झालाय आता. हो थांबा. हे बघा तुम्ही मला आत नाही जाऊ देत, ठीक आहे. मग निदान प्रसाद तरी द्या. अहो मी खूप लांबून आलोय प्रसाद घ्यायला. तुला नाही का? नाही का? गावाला आता उघडता येणार नाही. किल्ल्या पाठवून दिलाय मी. हे बघा किल्ली तुमच्याकडेच आहे. तुम्ही मला प्रसाद द्या बरं. आणि हे बघा मी प्रसाद घेतल्याशिवाय तुम्ही कुठेही जाणार नाहीये, ना की तुम्हाला कुठे जाऊ देणार आहे. आणि हवं असेल तर पैसे देईन तुम्हाला मी. तुला कशाला हवाय प्रसाद? तूही इतरांसारखं डोकं टेकवून निघून जा, काहीही न मागता. अहो बाबा माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती इकडून प्रसाद घेण्याची, आणि म्हणून मी फक्त प्रसाद घ्यायला इकडे आलोय. हो आणि आता तो न घेताच कसं जाऊ मी? हा द्या. तुझ्यासारखी माणसं येतात इथं अधूनमधून, पण तू इतक्यात येशील वाटलं नव्हतं मला. अग्निशेषम ऋणशेषम. माझ्यासारखी माणसं म्हणजे स्वतःच ऐकणारी, प्रसाद मागणारी माणसं. हो मग त्यात काय इतकं? आता लोक मंदिरात प्रसादच मागणार ना. नको मागोस. हो नको मागोस. हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये. आलायस निघून जा. हो ऐका जा. हे बघा तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. तुम्ही प्रसाद द्या, मी निघून जाईल इथून. हो तुझा प्रसाद इतक्यात नाही मिळणार तुला. इतक्यात नाही म्हणजे? प्रसाद असा सहजपणे नाही मिळत कोणाला. का? तुला त्याचे परिणाम माहिती आहेत. तुम्ही प्रसाद द्या, मी माझं पाहून घेईन. द्या प्रसाद द्या.
त्याच्याकडून ही चिठ्ठी वाचून घे, म्हणजे प्रसाद कुठे मिळेल हे तुला कळेल. रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय सविनय सादर करीत आहोत G.A. कुलकर्णी यांच्या कथेवर आधारित नाट्याविष्कार प्रसाद. चल ना लवकर, किती उशीर केलाय. टाक तिकडे जा. वहिनी, ओ वहिनी, ओ हात चालवा पटापट, अक्कायला झाल्या, उरका लवकर. वहिनी, ये बाबा, हे ते स्थानाचा पहिला बनवायला घे, उशीर झाला आधी. हे त्याला हात लाव जा. करा की लवकर. वहिनी, झाली का सगळी तयारी? अहो काय वहिनी, तुम्हाला मगाशी सांगून गेलो होतो अक्का याच्या सगळं तयार ठेवा. हा अहो त्या बाया पण आत्ताच आल्या ना, पण आम्ही आवरून घेऊ. ते जेवणाचं बी उरकत आलंय आता. होईल. म्हणून गावात असलं की बरं असतं. जाऊ द्या, चला आपण पुढच्या कामाला लागू. आहे बघा, हे इथं वाहकाची पाठी लागेल. काय जा पाठी घ्या. किती पसारा केला इथं. हा? आणि बघा हे इथं अक्का बसतील. काय हा, तुम्ही जा बुट्ट्या ना जा. होय, मी आणते. हो घ्या लवकर. ए उरक दे लवकर, चल. आप्पा देऊ का? हा बरोबर, चालू दे चालू दे. यंदा आप्पा करताय? काय करायचं बाबा, त्या गावच्या भल्यासाठी म्हणजे करावं लागतंय. काय नाही म्हणजे अक्का तरी अजून किती करणार. हे घ्या. ठेव तिकडे माग. पहिला मान टाकतोय ग. चला रे, वाटे टाकून का, चला आपापले, चल. वहिनी हे अंकुर आहे बघ, समजा घरातून वाटेत नाही ते बघायचं. काय जा. वहिनी हो, काय लागतंय? वाघ नाही आला अजून. हो, तो येईल आता. तुम्ही त्याला नक्की नीट समजावून सांगितलं ना? समजा होय, मी समजावून सांगितलं त्याला. तो येईल आता. म्हणजे निवत जायचा कधी चुकला नाही आजपर्यंत. मागच्या बारीला बी चुकू दिला नव्हता. यंदा बी तयार होईलच कुणीतरी. अहो नाही नाही नाही, अहो आप्पा, यंदा असं नाही व्हायचं. तो येईल आता, पोचल. अक्काला वाटतं. तुम्ही जा तयारीला लागा. ए नक्का अक्काला जा. ठेव लोक सांगून लगे. वावरा लवकर, अक्काला झाला हो. झालंय समजा, झाले. मी सगळी तयारी करून ठेवली. तुम्ही
झालंय. हा ना वहिनी, झालंय. हे बघा, हे स्थानाचं बी होत आलंय. हे वाघ निवड ठेवून येईपर्यंत समजा होईल. तुम्ही बसा, बसून घ्या का. तसं बी तर नंतरच लागतंय ना स्थान. बघू नंतर लागतंय की आता लागतंय. निवड झालं का? हा का. आण. समद्यांचे वाटे आहेत. वाघाच्या घराला बोलव. वाघ कुठं आहे? अक्का ते आला नाही तो अजून. आला नाही म्हणजे? मंदिरात गेला इथंच. अरे मग इतका वेळ लागतो का मंदिरातून यायला? येईल अक्का, येईल. कधी येईल? हा? कधी येईल? अरे ऊन डोक्यावर यायच्या तो निवड द्यावा लागतो. कळत आहे का? अहो अक्का ते नवीन पोर आहे. त्याला रीतभात काय माहित नाही गावची. बापाला पण माहित नव्हती. अहो ते इथं नसते पोरग म्हणून. म्हणून सांगत होते त्या पोराला बाहेर पाठवू नका. पर नाही, हे खर ऐकल तवा शिकायला जाते. कळलं का समजांना? निवड जर कार्याच्या घरानं नेला नाही तर मागच्या येईल तर मागच्या बारीसारखं समजा गावाला भोगावं लागेल. तयारी कर. अक्का मी पाया पडते हो तुमच्या. तुझ्या गावाची पाळी होती ना? मागच्या वेळेला पण तुमच्या घरामुळं अख्ख्या गावाने पाऊस पाहिला नाही. तुम्ही येस ओलांडली तेव्हा कुठं जमिनी ओल्या झाल्यात. आता परत येस रक्तानं मागवायला लावू नका. नाही नाही अक्का, अहो असं काही बी करायची गरज नाही. यंदा असं नाही होणार. आम्हाला काय करायची हौस नाही. पण तुझ्या पोराला बी जमल असं वाटत नाही. कारण अक्का ते समजा करत. अहो मी समजावली ना त्याला. अक्का शब्द बाहेर नाही होते पोरग. तीन बापाचं लेकरू आहे, लहान आहे अजून. पण करत अक्का मी समजावली. ते निवड घेऊन अक्का आला का? आय अरे मूर्त्या, कुठं मेला होतास? इतका वेळ लागतो का रे मंदिरात? काय झालं? कान त्याला. अगं ऐक ना, अगं ऐक ना, अगं ऐक काय चाललंय? अहो, तुला निवड घेऊन जायचं आहे. तुला सांगितलंय ना मी एकदा, मला नाही जमणार. नाही म्हणतो अक्का. तू तरी असं नको करू पोरा. तुझ्या बापाने येशी बाहेर आणलं. आता तू अजून काय बघायला लावू नको. अगं ऐक ना, आपण जाऊ कुठं तरी, पण मी हे नाही करणार. अरे बाळा, बघ हे कार्य केल्याशिवाय ना ही माणसं गावाबाहेर बी नाही जाऊ द्यायची. बघ, तुझ्या बहिणीचाही करत. इकडे ये. चले. तुला करायचंय नाही. शेवटचं विचारतीये. तुला जमणार हाय की हाय? नाही. घ्या रे अहो, दादा, सोडा.
करशील ना हा अक्का तेव्हा हा म्हणतोय बघा करशील ना बाळा हा अक्का अक्का तेव्हा हा म्हणतोय तो करेल अक्का निवत घेऊन जाईल तो तुम्ही सांगा त्यांना अक्का तेव्हा ऐकल ना समजावते की त्याला सोड रे. पाहणार होऊ दे. चला इकडं. पाठी घे. पाठी घे. हे नाही. सरळ जाऊन हा निवड ठेवायचा. माग वळून बघायचं नाय. हा निवड ठेवून आला तर या स्थानावर बसून मानाने पुढचे विधी होतील. आणि जर काय वाड्याकडे काही विपरीत घडलं तर हेच स्थान तुझ्या घरच्यांच्या गळ्यात जाईल हे लक्षात ठेव. जा. ए थांब. कापड घे डोक्यात. चला पुढच्या विधीच्या तयारीला लागा. चल हे काढ सगळं. चल हे तू बघ रे तिकडे जा. वैदिक तुम्ही जेवणाचं बघा. जरा कोणी इकडे दिसलं की लागेल दुखायला. तुम्ही घाबरू नका साहेब. हे असं कोण नवीन दिसलं की अंगावर धावतात. काय पाहिजे हा नवीन दिसता. हो कोणाला शोधता. हो मी पत्ता शोधतो. कोणाचा. ते माहित नाही. पत्ता कोणाचा हेच माहित नाही मग शोधताय कोणाला. हो नाही नाही तसं नाही. तो पत्ता यात लिहिलाय. मला वाचता येत नाही. एवढं शिकलेलं दिसता आणि वाचता येत नाही म्हणता. हो नाही नाही वाचता येतं मला. पण ही भाषा जरा अनोळखी वाटते हो. प्रत्येक गावची भाषा वेगळी असते साहेब. हो, ते माहिती आहे मला. म्हणून तर लोकांना विचारत होतो. पण तेवढ्यात ती ही अशीच आहेत गाबडी. ऐका ना तुम्ही सांगता का काय लिहिलंय ते. अहो मला जर लिहिता वाचता येत असं तर मी इथं असतो होय. काहीच कळत नाही काय लिहिलंय. पुजाऱ्यांनी दिली चिठ्ठी इकडं. का म्हणला. पुजाऱ्याने चिठ्ठी दिली. मंदिरातल्या पुजाऱ्यानं. हो का. तुम्ही थांबा. तुम्ही इथंच थांबा. काय झालं हो? अक्का! अक्का! काय झालं. कोणी दिली चिठ्ठी. पुजाऱ्याने. का. मी
त्यांच्याकडे प्रसाद मागितला तर त्यांनी मला ही चिठ्ठी दिली. काय झालं? कुणी आहे का? कुणी आहे का? ओ पत्ता सांगता का? ओ ऐका ना भाऊ. थांब तरी जरा. कुठे निघालास? माहित नाही. काय शोधतोयस? पत्ता सापडला? नाही. शोधायचा प्रयत्नच केला नाहीस तर सापडणार कसं? तुम्हाला काय माहिती मी काय केलं आणि काही नाही ते? थांबा जरा. तुला वाटतंय ना की तू खूप प्रयत्न केलेत, मग तुला ते मिळायला हवं नाही का? कदाचित माझ्या नशिबातच नसेल. माणसाची इच्छाशक्ती संपली की आपल्या अपयशाची कावडे नियतीच्या गळ्यात मारतो. हो, माझी इच्छा नसती ना तर इकडे कधीच आलो नसतो मी. कितीतरी दिवसांनी इकडे येण्याचा निश्चय केला होता. वाटलं होतं ठरवलं तर मेल सुद्धा. पण मला काय माहित होतं की जी गोष्ट सहज मिळायला पाहिजे त्यासाठी इतकं बनवून भटकावं लागेल मला. सहज माणसाला ना सगळ्या गोष्टी अशा सहज हव्या असतात. इतकं सहज असतं तर आज गावचे सगळे इथे असले असते. काय? काही नाही. तेच काहीच नाही होऊ शकत गावाचं. तुम्हाला सांगतो अतिशय भेदड आणि विचित्र गाव आहे. हो, साधी मदत करायला कोणी तयार नाही इकडे. तू त्यांना पत्ता विचारलास? हो, कारण ही चिठ्ठी मला गावातून वाचून घ्यायला सांगितली होती. पण या गावचे साधं चिठ्ठीकडे पाहायलाही कोणी तयार नाही. आणि यात काय लिहिलं हे मलाही कळत नाही. तर मीच शोधला असता. अरे, ज्या गावाने कधी स्वतःसाठी प्रसाद मागायची हिंमत केली नाही ते लोक तुला काय मदत करणार? प्रसादाबद्दल तुम्हाला कसं माहिती? तुला ही चिठ्ठी कोणी दिली? पुजाऱ्यांनी. आणि काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की हा
जाताना गावातून जा आणि ही चिठ्ठी त्याच्याकडून वाचून घे. पण कोणाकुणी न सांगता तुम्हाला माहिती आहे का यात काय लिहिलंय ते? हा? तुम्ही सांगता का मला? तुझी भाषा चिठ्ठी वाचणार आहे ह्या गावात तरी तुला कोणी भेटणार नाही. मग शोधण्यात तरी काय अर्थ आहे? आहे असली एक व्यक्ती आहे. कोण? तुला जखाई माहिती? ही जखाई कोण? हे तुला तिथे गेल्यावर समजेलच. समोर ती भिंत दिसते, तिच्या मागे वाढलेल्या फडातून तू पुढे जा. त्या ठिकाणी जो वाडा दिसेल तिथेच भेटेल तुला तुझी जखाई. पाणी हवंय? हे थांब. सकाळी मंदिरात तू पण होतास ना? हो, मी पाहिलं तुला. ए बाबा, तुला इथं कुणी पाठवलंय? हे बघ, मी केलंय माझं काम. हा बघ, ठेवलाय निवड. अरे नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज होत. तुला वाटतंय तो मी नाहीये. मी इकडे पत्ता शोधायला आलो. हा, पत्ता? ए, इथे कोणी नाही राहत. तू गावात जाऊन शोध. नाही नको, गावातूनच आलो येताना मी. मला नाही वाटत तिकडे कोणी मला मदत करेल आता म्हणून. नक्की शोधतोय कुणाला? जखाईला. काय? हो, त्या तिकडे गुलमोहराखाली एक माणूस बसलाय. त्यांनी मला सांगितलं की जखाई चिठ्ठी वाचून दाखवेल, म्हणून मी तिला शोधतो. तुला माहितीये कुठे राहते ती? हा? हा तर वाडा आहे. हो, जखाई इथे राहते? सगळे तरी असंच सांगतात. कुणी आहे का? काय झालं? तू जाऊ नको तिकडे. हे बघ, माझं महत्वाचं काम आहे. मला चिठ्ठी वाचून घ्यायची आहे. अरे कुठली चिठ्ठी? हे बघ, ही चिठ्ठी मला दाखव, मी वाचतो. नाही नको, तुला चिठ्ठी दाखवून जर तुम्ही घाबरशील, कारण तू त्याच गावचं आहेस. अरे बाबा, बाकीचे सगळे अडाणी आहेत. मला दाखव, मी वाचतो. दाखव. तुला नक्की काय पाहिजे? प्रसाद. ऐक, तू जाऊ नको तिकडे. चिठ्ठी दे इकडे. ऐक ना बाबा, तू नको जाऊ तिकडे. मी खूप लांबून आलोय. प्रसाद घ्यायला चिठ्ठी दे इकडे. मी नाही देत. नाही, ऐक ना, नको जाऊ तिकडे. अरे बाबा, ऐक ना. ऐक ना, माझं ऐक. अरे ऐक ना, पाया पडतो. अरे नको जाऊ. अरे इथं का विचित्र घडलं तर सगळे मला जबाबदार धरतील. आणि माझ्या घरच्यांना त्याची किंमत शोधावी लागेल. तू नको. अरे विचित्र काय झालं? सदा प्रसाद तर मागतोय. नाही. कुणी आहे
कोणी आहे का? कोणी आहे का? जखाई कोण आहे? मला ही चिठ्ठी वाचून घ्यायची होती. दूरवामळ्यानो, अजून तुमची वेळ आलेली नाहीये. तुम्हाला मी सुटले. काय मग वाचून दाखवला का कागद?
म्हणजे तिने कागद वाचला तर. हो, कोरा कसा? तिने वाचल्यामुळे हा कागद कोरा झाला. तिने मला का नाही सांगितलं तो मजकूर? तुम्ही सांगितलं होतं ती वाचून दाखवलं. तुला जर तिने कागद वाचून दाखवला असता तर तुला तुझा प्रसाद कधीच मिळाला नसता. तो मजकूर तिच्यासाठीच होता. मला तर प्रसाद मिळणारच नव्हता. मग त्या पुजाऱ्याने मला ही चिठ्ठी का दिली? कारण तुला तुझा प्रसाद मिळण्यासाठी आधी त्या जखाईचं संपणं गरजेचं होतं. मग तुम्ही मला याचं का आधीच का नाही सांगितलं? हा, जर मी तुला आधीच सांगितलं असतं तर कदाचित तुझ्यातली प्रसादाची इच्छा तिथेच विरून गेली असती आणि ती जखाई तशीच राहिली असती कायम, लोकांच्या मनात एका भीतीप्रमाणे. हो, नको ते सगळं परत. बाद झालं. थोडं ऊन उतरलं की मी निघून जाईन इथून. नको ते गाव, नको ती चिठ्ठी आणि नको तो प्रसाद. इथून जाणार म्हणतोस? हो. बर, पण कसा? हो, काय केलं तुम्ही? हो, शांत. तुला जरी इथून जायची इच्छा असली तरी तुला आता इथून जाता येणार नाही. आणि हे लोक तुला इथून जाऊ देणार नाही. हो, पण का? अरे कारण तुझ्या हातून जे घडलंय ती साधी गोष्ट नाही. तू त्यांच्या गावातल्या जखाईला संपवलंयस. त्यांच्या प्रश्नांना आता तू वाचा फोडलीस. तूच जर का असा इथून निघून गेलास तर त्यांचे कित्येक प्रश्न अनुत्तरित राहतील. त्याचं काय? हो, ते मला काही माहित नाही. काही झालं तरी मला इथून जायचंय. ते आता शक्य नाही. कारण तू इथे जखडला गेलायस. हो, ज्या लोकांना माझा चेहराही बघायची इच्छा नव्हती त्यांच्यासाठी मी का थांबायचं? अरे कारण त्यावेळी तुझ्याकडे हा कागद होता. तूच जर का त्यांच्या प्रश्नांचं निरसन केलं नाहीस तर त्यांच्या पुढच्या 3ही पिढ्या गुढत्वाच्या अंधारात राहतील आणि त्या अंधारातून पुन्हा एका नव्या जखाईचा जन्म होईल. अरे मला जायचं. तशी ही माणसे फार प्रेमळ आहेत हो. तुला कसलीही कमी पडू देणार नाही. अरे त्यांना स्वतःला पोशाखाला चिंध्यांशिवाय कपडे नाही, पण मला मात्र तलम रेशमी वस्त्र दिली. अरे त्यांच्या 2 वेळच्या जेवणाची भ्रांत, पण मला मात्र न चुकता सुग्रास जेवण येते. हो, पण हे लोक तुला त्यांच्यात कधी घेणार नाही. का? कारण तसं घडलं तर त्यांनाही तुझ्याप्रमाणे अपंगत्व येईल असा त्यांचा समज आहे. म्हणजे या या अशा लोकांसाठी मी इथे हे असं आयुष्य काढायचं? अहो, ही लोक जर मला यांच्यात घेणारच नसतील तर मग मी तरी का थांबायचं ना?
कारण ह्या गुलमोहराखाली यायला सुद्धा पात्रता लागते. मला सांग, तुलाच का प्रसाद मागायची इच्छा झाली? तो कागद तिथेच फाडून फेकला असता तो बरं झाला असता. हो? नाही, तू हा कागद फाडू शकला असतास, पण पुढे कुठेतरी एखाद्या नावाड्याने, चांभाराने, कुंभाराने किंवा महाराने तुला असाच कागद दिला असता आणि हे सगळं असंच घडलं असतं. फक्त हे या जागी घडलं नसतं, इतकंच. असं घे, खाऊन घे. नकोय मला. आता समोर जेवण पाहिलं तरी भूक मरते. सुदैवानं माणसाची भूक माणसा इतकी मानी नसते. याची सवय होईल हळूहळू. म्हणजे प्रसादासाठी अजून किती वेळ थांबायचंय मी? जखाई ह्यांच्यातून गेली, पण यांच्या विचारातून नाही. वर्षानुवर्ष ज्यांनी तिला पोचलंय त्यांच्या विचारातून ते जाणं अशक्यच आहे. नाही, असं नाही. समोरच्या भिंतीत ते मरगळलेलं झाड दिसतंय. अरे ते अर्ध मेलं होऊन ओळखतंय. थोडे दिवस थांब. पहिल्या पावसात त्याला मखमली हिरवी कवळी पानं फुटतील आणि मग ती सबंध भिंत झाडा वेलींनी शृंगारलेली दिसेल. ह्या गुलमोहराला सुद्धा लाल फुलं झडून नवीन पानं येतील. निसर्ग चक्र हे असंच चालू राहणार आणि त्यासोबत आपल्यालाही तो स्वीकारावा लागेल. हेच खरं.
निसर्गाप्रमाणे माणूस देखील असाच बदलत असतो. बदल स्वीकारायला थोडा वेळ लागेल, पण तो घडेल. अरे जुन्या गोष्टी संपून नवीन सुरुवातीची वेळ फार काळीज वेळ. ही वेळ भविष्याची चाहूल देऊन जाते. फार सुखावणारा क्षण असतो हा. खरंय तुमचं. जर हा बदल घडणार असेल तर माझं इथं राहणे मान्य आहे मला. पण या बदलाच्या सुखात आयुष्य घालवता येत नाही. या गुलमोहराखाली असताना मला माझ्या इतर सुखांपासून लांब राहावं लागेल. त्याचं काय? आणि जर मी ती मिळवायला गेलो तर या गावाचं काय? अरे त्या सुखाची ओढ कोणाला नसते. शेवटी ते देखील एक निसर्ग चक्रच आहे. माणूस त्या ओढीत तर आयुष्य जगत असतो. मेणबत्तीच्या थेंबर मेणा इतकी तृप्ती, पण ती आयुष्यभर निरंतर असते. आपल्या या जखडलेल्या पायांसाठी आता त्या सुखाचा काय फायदा आहे? इच्छा झाली तरी उपभोगता येणार नाहीच. हे सौंदर्य, ही ओढ, अरे हे काय आपण निर्माण करत नाही. जेव्हा तुला उपभोगायची इच्छा होते तेव्हा तू, तुझे पाय, तुझे शरीर असली कसली आडकाठी मध्ये न आणता तू त्यात विलीन होऊन जातो. अरे ह्या इच्छा आयुष्यात येतच राहणार आणि तू त्यांची पूर्तता करतच राहणार. हो हो, पण असा काही काळ येईलच ना की जेव्हा मला या सर्व सुखांपासून लांब राहावं लागेल, माझ्या जखडलेल्या पायांसोबत. हो तर हे सगळे अधून मधून झगमगणारे खडे, आपलं संपूर्ण आयुष्यच रत्नखचित असावं असं भाग्य तुला मला कसं लाभणार? तू करत राहा तुझं काम. म्हणजे मला नेमकं काय करायचं आता? नाही, कारण इकडे येण्यापूर्वी माझ्याकडे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती. पण आता फक्त प्रश्न उरलेच. ज्या प्रश्नाला नेमके एकच उत्तर असते तो प्रश्नच नव्हे. आयुष्यात पोकळ शब्द असल्या प्रश्नांची सोंग घेऊन येतात. हे बघ, हे आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर. काय मिळालं उत्तर? उत्तर काय आहे कोणास ठाऊक. तुझ्याप्रमाणे व इतरांप्रमाणे माझं आयुष्य देखील एक उत्तरीच होतं. म्हणून ह्या क्षणी ह्या प्रश्नाचे हे उत्तर. एवढं मात्र खरं, आता एक तर दुसऱ्या क्षणी दुसरेच. अहो मग नेमकं उत्तर कोणतं? खरा प्रश्न अनेक उत्तरे स्वतःच्या चेहऱ्यावर घालून पाहत असतो. आणि तसल्या प्रश्नांना अंतिम उत्तर नसतात. उत्तर सापडले की प्रश्न मरतो आणि प्रश्न संपले की माणूसही संपला. काळानुसार ह्या गावची उत्तरं बदलत जातात. आणि ती उत्तरं शोधण्यासाठी मला माझ्या कामातून पुढे जाण्याच्या वाटा सापडतात. रमलाचा पट, हे फासे, तुम्ही असलं काही करू शकता हो. पण मला यातलं काहीच येत नाही. आणि आता तर मला माझ्या प्रश्नांसोबत या गावच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत ना. मग माझं कसं होणार आहे? अरे त्यासाठी हा रमलाचा पटच पाहिजे असं काही नाही. तू कोणत्या तऱ्हेने प्रश्न विचारतोस याला काडीचेही महत्व नाही. प्रश्न विचारणे आणि ह्या गावाला प्रश्न विचारायला लावणे हे महत्वाचं. आणि शिवाय तुला काही ना काहीतरी येतच असेल की. हो, मला कवनं लिहिता येतात थोडी. पण काही वेळा त्या ओळींचा अर्थ मला समजत नाही. न समजे ना. अरे तुला स्वतःला पाय नसतील, पण तुझे शब्द फार दूरच्या प्रवासाला निघाले असतील. मी लोकांमध्ये राहून प्रश्न सोडवले, तू कवनातून सोडव. अरे अखेर हा देखील एक बदलाचाच भाग आहे की. तू लिहित जा तुझी कवने.
देखील इथे माझ्यासारखेच ही चिठ्ठी घेऊन प्रसादासाठी आला होतात का? प्रश्नांच्या वाटेवरुनी अनवाणी चालत आलो. उत्तरेच इतकी रुतली मी अर्धे उत्तर झालो. का विवेक या गावाचा अज्ञानामध्ये जखडतो. मी तुटतानाचा तारा जो अंधारात चमकतो. या गावाचे प्रारब्ध एकट्याच चाकामाथी. बघ प्रसाद सांडत आहे. बघ प्रसाद सांडत आहे. वेचणेच आपल्या हाती. कलाकारांनी आपली ओळख करून द्यावी. नमस्कार, नीनाद जाधव. नमस्कार, योगेश्वर बेंद्रे. नमस्कार, सर्वेश जाधव. नमस्कार, स्वागत मेदगे. नमस्कार, ईशा येराडकर. नमस्कार, ईश्वरा म्हात्रे. नमस्कार, मी अवंतिका चौगुले. नमस्कार, मी अनुश्री आव्हाड. नमस्कार, मी विभूती नाईक. या एकांकिकेबद्दल सांगायचं म्हणजे ही जी एकांकिका आहे ती हे जे नाटक होतं ते रुईयाच्या विद्यार्थ्यांनीच बसवलेलं होतं. यामध्ये कुणीही सिनियर्सनी वगैरे कुठल्या प्रकारची ढवळाढवळ केलेली नव्हती. त्यांना कुठल्या प्रकारची मदत केलेली नव्हती. काही केलेलं नव्हतं. जे काही केलेलं होतं, जो काही प्रपंच केलेला होता, तो सगळा या विद्यार्थ्यांनी केलेला होता. मी त्या सगळ्या कलाकारांची ओळख करून देतो. लेखक ओमकार मोरे, दिग्दर्शक संदेश डुगजे, ओमकार मोरे, आकाश पांचाळ. नेपथ्य रोहन रहाटे. प्रकाश योजना आकाश पांचाळ. गीतकार योगेश्वर बेंद्रे. नृत्य प्रतीक्षा फडके. वेशभूषा श्रेया म्हात्रे. रंगभूषा प्रणेश लोगडे, सज्जोत मयेकर आणि किमया कामटे. चित्र स्वागत मेदगे, संजोत मयेकर, मानसी माणगावकर. शिल्प यश मोडक. आणि या नाटकासाठी खूप मोठी अशी संगीताची टीम लागणार होती. तर मी नाटकाचा संगीतकार ओमकार सोनावणे
याला विनंती करतो की त्याने आपल्या पूर्ण संगीतच्या टीमची ओळख करून द्यावी. नाव सांगावं. मी सगळ्यांची ओळख करून देतो. आमचे म्युझिशियन्स जे व्होकल्सला होते त्यामध्ये उत्तेज जाधव, वेदांत जाधव, विजय माने, कुणाल जोगी, लयश्री वेणुगोपाल आणि रागिनी बाणे हे आपले व्होकलिस्ट होते. कीबोर्डवर होते ते हर्ष देवघरे आणि राज पादारे. बासरी अथर्व जाधव, गिटार बेस गिटार गौरव वाकोडे, तबला आणि छोटा ढोल धनगर ढोल यश कुलकर्णी, मोठा ढोल संकेत घोडविंदे आणि पखवाज ऋतिकेश दळवी. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. हॅलो हॅलो. थोडं सांगायचं होतं. म्हणजे आम्ही सर्व मुलांनी पहिल्यांदा असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते प्रायोगिकचं वगैरे भूत असतं तसं काहीतरी होतं म्हणून हे काहीतरी केलं. तर जे लेखन होतं म्हणजे इतर सर्व काही कोणाचंच एकट्याचं श्रेय नाही आहे. म्हणजे लेखनात पण मदत केली होती. बरेच सगळे ॲक्टरपासून सगळी टीम होती लिहायलासुद्धा. त्यामध्ये गणेश कनेरकर पण होता, किरण फड होता आणि सगळे ॲक्टर संदेश वगैरे सगळे होते. हो, म्हणजे मगाशी सांगितलं तसं या मुलांना नाटक करायचं होतं तेव्हा या एकत्र या आणि स्टेजवर जा आणि तुम्हाला हवं ते हवं तसं तुम्हाला जे वाटतंय सुचतंय जसं नाटक तुम्हाला वाटतं असावं ते तसंच्या तसं करा. आम्ही कोणी बघणार नाही काही करणार नाही असं करून त्यांना सांगितलं. त्यामुळे सगळ्यांनीच प्रत्येक गोष्टीमध्ये थोडा थोडा हातभार लावत हे नाटक उभं केलं. त्यामुळे खरंच तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक आहे आम्हाला प्रेक्षकांना आणि सगळ्यांनाच.